स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलो होतो गावाकडे आणि इथं बघू शकता गाय, आजी गायला घेऊन चालली आहे मस्तपैकी। समोर बकरं बी आले, तुम्हाला दाखवतो कसे बकरं तिकडे बघू शकता। तिकडं बकरं आहे मस्तपैकी, इथं जानी जानी कुठं फिरती, कुठं फिरती? मस्तपैकी जाणी तिकडं ते बघू शकता। बकरं लय बकरे, जाऊन दाखवतो तुम्हाला। इथं हापसा आहे मस्तपैकी, इथं लाईट, इथं पार साप निघलेला मोठा अजगर असतो ना, अजगर निघलेला इथं 8.5 फूटचा होता पार, त्याला इथून न्यायला। बघू शकता इथं बकरं, तुम्हाला आता एक लय शॉकिंग चीज दिसणार आहे। आता बघू शकता कसे चरते ते, आणि त्याच्या खाली बघा काय, हे बघा। एकाचा तरी पाय टाकला ना, गेला डायरेक्ट खाली। मग किती हिंमत आहे यांच्या अंगामध्ये, हे बघा, हे बघा कसले पळते ते बकर। बघू शकता किती आहेत तुम्ही इथं। अरे पडशीन ग, पडशीन, पडली ना वरती बी आता नाही येणार कोणाला। खूप मस्त बकरे, त्या डुग्गूनी सगळ्यांना हक्कलं पार तिकडं। डुग्गू अरे येडाय का, होऊ शकतं कसे बघते ते सगळे त्याकडं, सगळे हाकललं डायरेक्ट डुग्गूनी त्यांना। काय डुग्गू तू बिचारी, बघू शकता काय इथं डुग्गू कसं त्यांना सगळ्यांना हाकलतंय बघ, बघितलं का? तुम्ही इथं बघू शकता, इथं हापसा बी आहे छोटासा, तुम्हाला दाखवतो इथं कसं पाणी येतं हापसातून। छोटासा हापसा आहे मस्तपैकी। इथं बघू शकता हापशाचं मस्तपैकी पाणी येते। कसलं भारी पाणी येते बघू शकता गाईस तुम्ही हापशाचं, खूप मस्त हापसा आहे। तिथून आम्ही पाणी बी घेतो गुरांसाठी प्यायला। इथं बघू शकता अलकाजी बी आहे। हे पाणी कुठून येतं गन्नाळाचं? समोर ते तिथं विहीर आहे तिथून ना? हे विहिरीचं पाणी मस्तपैकी। डुग्गू बसलाय तिकडं, नान आहे गायांचं चरते ते। तर बघू शकता शेळ्या बी बसल्या ते। रुबी आहे मस्तपैकी छोटंवालं। गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।